हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा मस्तपैकी आंघोळ करून मी फ्रेश झाली आणि ही पण फ्रेश झाली बघा. झोपली तिकडं, म्हणजे झोपवले बघा. आंघोळ केल्यावर लेकरं झोपतात तर मस्तपैकी मालिश वगैरे केली, आंघोळ घातली. आंघोळ करताना लय रडते बघा, अख्या बाथरूममध्ये तिचा आवाज असतो. तर आता शांतपणे झोपली ही बघा, इकडं झोपली. आणि आता झाल्या बघा माझ्या जेवणाचा टायमिंग. बरं झालं ती झोपली, कारण आता मी जेवण वगैरे करून घेते. मस्त असा पिक्चर लागलाय बघा, ही मला आवडतो. तर मम्मी काय बनवते बघा आज जेवायला. आणि मी काय कानाला बांधलं नाही, बाहेर इतकी गार हवा सुटली ना, लय गार हवा सुटली बघा. पप्पा चालत हे बघा, पप्पा चालत विहिरीवर. कसं वातावरण वाटते बघा, लय हवा सुटली. मी काय बाहेर जात नाही, तिकडल्या घरातून किचनमध्ये जाते. आता इथं बसलाय गोल्या, मम्मी करते तिकडं भाकरी. चला जाऊयात घरात. बघा कसा राडा पडलाय. इकडे आमचा फोटो आहे, कारण पाऊस पाणी पण चालू आहे बघा. पाऊस आहे का नाही तुमच्याकडे नक्की सांगा कमेंट करून. आता दिंड्या वगैरे चालू होतं. आपल्या जिंतीची दिंडी गेली बघा. मम्मी गेल्या वर्षी गेली ती मम्मी पप्पा, ह्या वर्षी काय त्यांना जमलं नाही जायला, आहे ना. होय मम्मी, गेल्या वर्षी गेलता तुम्ही, ह्या वर्षी ही बघा कशी झोपली. नाही 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 उठली. इकडे लय हवा सुटली बाहेर. बरं झालं आज काय पाऊस नाही, नाहीतर तिची लेपाटी काय म्हणतात, गोदाडी लेपाटी वळायला लय ताप होतो. हे बघा मम्मी करते भाकऱ्या, इकडे चालू चिकन. आणि माझ्यासाठी, तुझ्यासाठीच आहे की मग. माझ्यासाठी तिखट तिखट नाही ते, मग त्याच्यात आहे ना बाकीचं सगळं टाकलंय, थोडं थोडं मसाला नाही का. धना पावडर आणि ही पावडर असली तसलं होय. तिखट नाही, होय. फक्त नुसतं हिरवं मिठाचं पाणी दिसायचं आणि पिवळं, त्याच्यात फक्त ही हा तसल्या होय पावडर या. मला आज किती दिवस झालं, आज 22 दिवस झालं बघा. 22 दिवस मी असलंच खाती या, नाही का. त्याच्यामुळे थोडंसं हळदीचं, मिठाचं, हळदीचं वरण, कुठं अंड्याचं, तसंच खाते बघा. भात, पांढरा भात तसलं खाऊन खाऊन कंटाळा आला. आता मम्मी हळूहळू त्यात थोडंसं तिखट घालायला लागली. तिखट नाही अजून, तिखट नाही, पण आता चालू करून घालायला आहे ना तिखट. बर चालू आहे मम्मीचं स्वयंपाक. आता भाकरी चालू आहे मस्तपैकी. मला आता जेवायला 3, मग मी पण जेवण करून झोपणार. आणि विषय काय होतो माहिती आहे का, हे बघा असंच होतंय. तिला आंघोळ घातली का नाही, ही झोपी जाते आणि तिची झोप होऊस तर जेवणाचा टायमिंग होतो माझा. आणि माझं जेवण झालं की माझं झोपायचं टायमिंग आणि तिथं उठायचं टायमिंग, असंच होतंय. मग आता मी जेवण करून झोपायला लागले का नाही, मग ही उठणार. कशी झोपली मस्त अशी, मच्छर नाही, नंतर आपलं माशा वगैरे काहीच जायचा विषयच नाही. मस्त अशी गुंडळून टाकली, चुळून म्हणून आंघोळ घातली. लेकरं शांत झोपतात, त्यांची झोप होते पूर्ण. आता हे पिक्चर बघत बघत मी इथं बसते जेवायला. पप्पा कधी येतात काय म्हणतात, आता पप्पा नाही यायचं लवकर जेवायला. म्हणलं आज सगळं जेवलं असतो. विषय काय होतं माहिती आहे का, मग पप्पा जेवतात ह्या घरात पिक्चर बघत, म्हणजे टी व्ही बघत ह्या रूममध्ये जेवतात. मी जेवते त्या रूममध्ये बेडवर बसल्या बसल्या, तिथंच मम्मी मला आणून देते. मी तिथं जेवते, मम्मी जेवते किचनमध्ये. असंच व्हायला लागले बघा. मग म्हणजे जेव्हापासून मी इथं आली आहे का ना मम्मी, असंच होतं आपलं जेवण. तू तिथं जेवती, हा इथं आवाज नाही येत. मम्मी तीच लक्ष असतंय. इथं पप्पांना वाढते, तिकडं मला वाढते. मग इकडे हेल्पट घाल, तिकडे हेल्पट घाल, पप्पाला काय पाहिजे, मला काय पाहिजे, हे तिचं लक्ष असतं. आमचं झाल्यावर मग ती जेवते त्या रूममध्ये. म्हणजे आता अगोदर मधल्या रूममध्ये कुणीच जात नव्हतं. आता मी आल्यापासून मी तिकडं, पप्पा इथं, मम्मी किचनमध्ये, असंच चालू आहे. आता पप्पा कधी येतात काय माहिती जेवण करायला. मला आज तरी सगळे संगत जावं, पण आज पण नाही येत वाटतं. आलोच म्हणलं का, येते ना वय. बघा बाहेरचं वातावरण, बघा मन्या कसं झोपलाय. इथं गोल्या बसल्या. गोल्या एंट्री नो, तो कसा वराटतोय, रागात बोलल्या मला वराटतो. मी सहज म्हणलं नाही गोल्या का करतो, मला जोरात करतो.
मला भांडत असलं होय गोल्या तर कसं करतोय गोल्या नको येऊ हां बास एवढंच असतं बास नुसतं डोळ्याने बघायचं कानाने आवाज घ्यायचा बास हात नाही लावायचा है ना मम्मी मी नाही की ह्यांना घेतलं आहे ना नुसतं आसपास असं वरटतात मम्मी सुद्धा घेत नाही आणि मधल्या रूममध्ये तर काही येतच नाही आली का नाही त्याच उमऱ्यात मला असं डोकवते तर माझ्याकडे बघतात आणि निघून जातात जर जेवण वगैरे करत असते तर येतात नुसतं बघतात आणि जातात हाय का ना गोल्या आला 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 बघ तिथं बघ कोणाचा हात पडलाय हात बघ तिथं कसला वराटतोय जोर जोरात हे बघा आमचा फोटो किती छान वाटतोय ही फोटो आहे चोरोटीचा आणि ही ॲनिव्हर्सरीसाठी फोटोशूट केलं होतं आम्ही असं फोटो आहेत बघा हे महाग आव किती कालवा करतो चालला आमच्या इकडं कालपासून जरा पाऊस बंद झालाय आणि वारं सुटलंय गार वारं सुटलंय आता व्हिडिओ घ्यायचा त्यामुळे मी काही कानाला बांधलं नाही आणि स्वेटर घातलाय फक्त हे बघा आव ह्याची काय भाषा मला कळत नाही नुसताच वराट बरोबर लाईट येऊन बसलाय बघा तिथं इथनं फ्लॅश चमकतोय असं चला आपण जाऊयात आता तिकडल्या रूममध्ये हे बघा माझा फोटो चला आपण लवकरच बाळाचा फेस रिव्हील करणार आहे नक्कीच बघा मला तर काय जास्त इथं ब्लॉग घेणं होत नाही कारण ही उठली का नाही मग हिच्याकडेच लक्ष असते नंतर माझी झोप काय रात्रीचं लई जागवते त्यामुळे दिवसा झोप लागते आहे का नाही आणि मला काही कामात सवड होत नाही त्याच्यामुळे मी काय कधी 8 वाजल्या आणि कधी 12 वाजल्या कळतच नाही 8 वाजल्या तर कळत नाही कारण उठतच आहे आम्ही 9 वाजता म्हणजे मी आणि ही मम्मी नाही मम्मी लवकर उठते पाणी मी ठेवते 6 वाजता लाईट जाते 8 वाजता येते मग त्यावर बाकीचं करते शेक घेते शेक देते असतं म्हणजे नाही का शेक बनवते मम्मी तसला मिल्कशेक नाही तसला का हारांचा काय म्हणतात त्याला गवऱ्या हा हार नाही करत गवऱ्यांचा करत आहे ना तसला शेक हार बनवायचा त्याच्यात शेपा वावरंग्या टाकून काना डोळं तोंड हात पाय चांगले शेकायचं दिवसात त्रास होत नाही ना त्यामुळंच त्यासाठी इथं खाट आहे तिकडं बेड आहे आणि चला आता मम्मीचं होतंय स्वयंपाक मी घेते जेवण करून आता गोळ्या वगैरे खायच्या जास्त बोलले ना आता नाही दम भरत आता ताण पडतो पाटावर हे बघा असलं खावं असतं माझ्या उशाला इथं एक आहे ह्याच्यात पण आहे बघा तसलं लाडू कशाचं लाडू ते नारळाचं खोबऱ्याचं लाडू तर नंतर हे बघा ही ब्लर झालं ह्याला काय म्हणते तर ववा आणि ही खायचं असतं तर चला व्हिडिओला करते तर चेंज बाय करते आता जेवण